20-22 वर्षाची ती लेक झाली की जगाच्या नियमानुसार त्या लेकीचं लग्न लावायचं आणि आपल्या काळजाचा तुकडा सहज दुसऱ्याच्या हातामध्ये सोपवायचा। त्यासाठी देवानं त्या बापाचं हृदय तेवढं कठोर केलेलं असतं, तेवढं ताकदीचं बनवलेलं असतं की तो बाप आपल्या लेकीला सहज दुसऱ्याच्या हातामध्ये सोपवतो। मुलगी ही कुणाच्याही घरी जन्माला येत नाही बरं का। मुलीला जन्माला घालणारी मंडळी भाग्यवंत असतात, कारण मुलगी म्हणजे साक्षात लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं। कधी पण बघा, ज्या लेकीला वाढवतो ना लाडात, ती लेक ज्या वेळेस घर सोडून निघून जाते ना, ज्या वेळेस सगळं उरकून लग्न करून माणूस त्या घरामध्ये पुन्हा येतो ना, ते घर माणसाला सगळं भकास वाटतं, सगळ्या घरामध्ये अंधार झाल्यासारखा अनुभव येतो। पण याच्याही पेक्षा अगदी प्रसंग वाईट जर अनुभवायचा असेल, ज्या लेकीला इतकं लाडानं वाढवलं, ज्या लेकीनं आजपर्यंत आपल्याला दुःख दिलं नाही, त्या लेकीला अचानक नियतीनं घाव घालावा, असा आजार व्हावा, त्या लेकीसाठी त्या आजारामध्ये सुद्धा खंबीर पाठीशी उभं राहावं। इतकंच नाही तर तिचा शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या बरोबर लढावं। आणि एवढं दुःख सहन करून सुद्धा काळानं त्या लेकीवर घात करावा आणि ती लेक, ती ताई या कुटुंबाला सोडून निघून जावी। विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आज आपण बाहेरची माणसं आहे तरी मला सांगताना अंगावर काटा येतो। विचार करण्यासारखी गोष्ट, आज त्या कुटुंबावर काय अवस्था असेल। कारण आईचं व्यक्तिमत्व असे, आई रडून मोकळी होते, आईच्या डोक्यामध्ये ते भिनलेलं असतं, ती रडते, जगासमोर रडते, पण बापच असं व्यक्तिमत्व आहे की ते जगासमोर रडून सुद्धा दाखवू शकत नाही। आज ज्या वयामध्ये लेकीचं लग्न पाहायचं, ज्या वयामध्ये तिचा संसार थाटलेला बघायचा, त्याच वयामध्ये जर लेकरू आयुष्य सोडून निघून जात असेल तर काय अवस्था होत असेल त्या बापाची, त्या आईची। म्हणून एक सांगेल, दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येते। जगामध्ये अनेक लोकांना दुःख आहे, सगळ्यांना दुःख आहे, पण लक्षात ठेवा, काळाच्या पुढे या जगामध्ये आजपर्यंत कोणी जाऊ शकलं नाही, इथून पुढेही कोणी जाऊ शकत नाही। जेवढं नशिबात आहे तेवढं भोगल्याशिवाय पर्याय नाही। याच्याही पुढे जाऊन सांगेल, माणसानं नातं कशासाठी बनवलंय? ऋणानुबंध हा शब्द तुम्ही अनेक वेळा ऐकत असाल। आज त्या ताईनं या दाम्पत्याच्या पोटी जन्माला यावं, लहानाचं मोठं व्हावं, या वयामध्ये निघून जावं, पण त्या ताईच्या पाठीमाग या कुटुंबाला होणारा त्रास हा काही सामान्य नाही। 2 लेकरं निघून गेली, नवरा निघून गेला आणि लगेच पाठोपाठ सासरेही निघून जावे, सुशिक्षित असणारं कुटुंब आहे। मला तुम्हाला यातून इतकंच सांगायचं, मी पुन्हा ती घटना सांगणार नाही, यातून फक्त एकच जाणीव करून द्यायची की ज्या वेळेस कुटुंबातली व्यक्ती, जवळची माणसं आपल्याला सोडून काय रंग, अगदी आजच्या प्रसंगाला अनुरूप असणारा तुकोबरा या अभंगामध्ये वर्णन करतात। आता लक्षात घ्या, अभंग मी म्हणते जरी तुमच्या पाठातला नसला तर ह्या अभंगातली एक ओळ मला वाटते 99.99% मंडळींना माहित आहे, पाठातली। अभंगाची सुरुवात काय आहे बोला ना। आता तुम्ही थांबा, खालचे बोलतील, बोला। मी आता सगळा अभंग तुम्हाला म्हणून दाखवला, हा बोला। आलिया असावे आणि देवावरी भार घालोनिया, मी म्हणते बाकीचं जाऊ द्या, ह्या अभंगातली पहिली ओळ जरी आत्मसात केली तरी फार झालं। अगदी प्रसंगाला अनुरूप असणारा तुकोबराय सांगतायत की ह्या जगामध्ये जे जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख हे ठरलेलं आहे। भोग हे भोगावे लागणार आहेत, कारण भोग आजपर्यंत कुणाला चुकलेले
भोग जे कर्म माणसाच्या वाट्याला आलेले ते भोगावंच लागेल. समयासी सादर व्हावे, जे आहे ते भोगावं लागणार आहे. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. भोगावं लागणार आहे हे अगदी आणि अगदी निश्चित आहे. परंतु लक्षात ठेवा, भोगायचं म्हटलं ना, आता साधगणी सांगते ऐका. दुःख या जगात प्रत्येकाला आहे. इथे बसलेल्यानं फक्त एकदा एकाच जणांना कुणी पण हात वर करा की ताई मला कसल्याही प्रकारचं दुःख नाही. करा बरं हात वर, करा ना, मी सुद्धा करणार नाही. तर प्रत्येक व्यक्तिमत्वाला काही ना काहीतरी आयुष्यामध्ये दुःख ठरलेलं आहे. मग आता तुम्ही म्हणाल महाराज, तुकाराम महाराज तुम्ही तर सांगताय देवावरी भार घालून या. मग आई दुःख तर आयुष्यात प्रत्येकाला आहे. मग आम्ही परमार्थ का करायचा, आम्ही माळ का घालायची? साधं गणित आहे ना. दुःख जर प्रत्येकाला ठरलेलंच आहे तर आम्ही परमार्थ कशासाठी करायचा, काय घेणं नाही. कारण आम्ही बऱ्याच वेळा कीर्तनाच्या थ्रू कीर्तनामध्ये ऐकलेले आहे की परमार्थ करण्यासाठी बऱ्याच गोष्टी सोडाव्या लागतात. ऐकलंय ना. आज श्रावण संपला वाटतं, काल आता शिकून पटली का तुम्हाला? परमार्थ करण्यासाठी बऱ्याच गोष्टी सोडाव्या लागतात. खरा परमार्थ बर का, मी अजूनही सांगते, खरा परमार्थ करण्यासाठी बऱ्याच गोष्टी सोडाव्या लागतात. पहिलं वाईट अन्न सोडावं लागतं, बरोबर. व्यसन सोडावं लागतं. आता जे माळ घालून खाते त्यांची गोष्ट वेगळी. मी खरा परमार्थ ह्यासाठी म्हटले मग अशी. व्यसन हे कधी व्यसनाचा अशी कंडिशन आहे, आता सध्या माणसाला इतकं व्यसन झालंय तर जीव जाईल पण सुटणार. हा, प्रत्येक गोष्टीचं माणसाला व्यसन जडलेलं आहे. माझ्या बरोबर एक आजोबा सहज बोलताना कीर्तन संपलं आणि जेवायला बसलो. जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर घरी निघताना एका आजोबांनी सहज खिशातनं काढलं. आता ते काय काढलं तुमचं तुम्ही समजून घ्या. तिथंच खाल्ली काय. हा, आता तिथं खाल्ल्यानंतर म्हणलं बाबा अजून किती दिवस. त्यांचं काय वाक्य होतं माहितीये का? कशाचं बाई, आता सगळं संगतीच जाणार. मग सुटलं का व्यसन? व्यसन वाईट आहे माहितीये पण सुटत. मोबाईल वाईट आहे माहितीये पण सुटत. सांगायचं माझं तात्पर्य फक्त एवढंच आहे, परमार्थ करण्यासाठी अनेक गोष्टी सोडाव्या लागतात. हे अगदी खरंय. मग काय सोडावं लागतं? अनेक गोष्टी आहेत. वाईट अन्न सोडावं लागतं, विकार सोडावे लागतात, व्यसन सोडावं लागतं, अनेक गोष्टी. एकदा कीर्तनात सहज हे वाक्य बोलून गेले की परमार्थ करण्यासाठी अनेक गोष्टी सोडावी लागतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता आली, पण समोर जे एक व्यक्तिमत्व बसलेलं त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू आलं. आता 100त एखादं वेगळं असलं कीर्तनकाराची सहज नजर जाणार. म्हणलं भानगड काय? म्हणले ताई अहो तुम्ही मागाचपासून सांगताय परमार्थ करण्यासाठी अनेक गोष्टी सोडाव्या लागतात. म्हणले मग मी एक काम करतो ना, हे ते सोडण्यापेक्षा डायरेक्ट परमार्थ सोडून टाकतो, झंझटच राहायचं नाही. परमार्थ करा हे सांगावं लागतं. बघा वाक्य ध्यानात ठेवा. मला सांगा आजपर्यंत कुणाला सांगावं लागलं का हो? संसार करा सांगावं लागलं? आज 5 वर्षाच्या लेकराला सुद्धा थोडा थोडा संसार कळतो. संसाराच्याच पाठीमागे सगळे लागलेले. संसार करा कुणाला सांगायची गरज राहिलेली नाही गड्या. पण परमार्थ करा हे मात्र बऱ्याच जणांना सांगावं लागतं. आता मला सांगा हे असं का? कारण अजून एकदा सांगेल, संसार हा होत असतो पण परमार्थ हा करावा. पुन्हा एकदा सांगेल, संसार हा होत असतो पण परमार्थ हा करावा लागतो. कारण संसार हा घडत असतो, आपोआप होतोय, पण परमार्थासाठी त्या भगवंताशी नाळ जोडण्यासाठी कार्य करावं लागतं, तत्पर राहावं लागतं. आणि ते काही आपल्याच्याने जमत. मग आलो मुद्द्यावर. तुम्ही म्हणसाल महाराज दुःख तर प्रत्येकाच्याच आयुष्यात आहे, तर मग आम्ही परमार्थ का करायचा? काय गरज आम्हाला परमार्थ
करायची? सहज आहे ना. पण एक सांगू, दुःख प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, दुःख देवाला सुद्धा होतं, दुःख संतांना सुद्धा होतं, पण तरी सुद्धा परमार्थ का करायचं त्याचं कारण फक्त इतकंच, त्याचं कारण फक्त इतकंच की परमार्थ केल्यानं दुःखाच्या वेदना कमी होतात. आणि जर माणसाकडून परमार्थ झाला नाही तर आतोनात दुःख माणसाला भोगावं. पण त्याला जोड जर परमार्थाची असेल तर दुःखाच्या वेदना कमी झाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून संतांनी सांगावं परमार्थ करा. म्हणून काय सांगितलं? आली या भोगासी असावे आणि देवावरी भार. बर तुम्ही म्हणसाल महाराज घातलं बाबा देवावर भार, दिलं सगळं त्याच्याकडे सोपवलं, मग आता काय होईल? मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येर देवा पुढे काय रंक. तो तुमचं सगळं संकट निवारण करणार. सुख करता बोला ना. आले ना गणपती बाप्पा आता 27ला. सुख करता काय नीट ऐकताय ना? आरती नीट ऐकताना आमचे तरुण मंडळी बऱ्याच वेळा चुकतात बरं का. सुख हरता दुःख करता वार्ता विघ्नाची. माझ्याकडे काय बघता? चुकलं सगळं. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची. कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. सुख करता आणि दुःख हरता, हरण करण्याचं काम तो करतो. म्हणून काय करायचं? हा भार कोणाकडे सोपवायचा? देवाकडे सोपवायचा. बरं आता म्हणाल देवाकडेही सोपवला, पण माणूस आहे, माणसांच्या अंतकरणातलं दुःख कमी होत, कारण परमार्थ तेवढ्या क्वालिटीचा राहिलेला. मग संतांनी सांगावं अजून एक पर्याय सांगतो. कुठल्याही गोष्टीत घाबरू, एकदा त्याच्यावर सोपवलं की सगळं टेन्शन फ्री व्हा. त्यानं काय होईल? जर तुम्ही भय घेतलं, जर दुःख घेतलं तर भयाची पोटी दुःखाची. पण एवढं झंझट करण्यापेक्षा शरण देवासी जाता भले, त्याच्यावर जर तुम्ही सोपवलं तर टेन्शन घ्यायचं काही कारणच नाही. म्हणून तुकोबरा शेवटी सांगतात, तुका म्हणे नवे काय त्या करिता. आणि म्हणून शेवटचा पर्याय माणसाच्या आयुष्यातला, कुणी कुणाबरोबर शेवट येत लक्षात ठेवा. नाती गोती सगळं इथं ठेवून जायचंय. कितीही जीव लावा, कितीही प्रेम द्या, किती सर्वस्व अर्पण करा, तरी सुद्धा सगळं इथल्या इथंच. म्हणून चिंता वातो आता. नंतर म्हणले, कधी म्हणले? आता. चिंता वातो आता विश्वंभर असा भंगाचा सरळ भावार्थ. विठाला विठाला चांगला विचार केला तर ह्या जगामध्ये भगवंतानं अनेक प्रकारचे जीव निर्माण केले. कीर्तन ध्यान देऊन ऐका बरं. ह्या जगामध्ये देवानं अनेक प्रकारचे जीव निर्माण केले. काही जीव पृथ्वीवर राहतात, काही जीव पृथ्वीच्या पोटात राहतात, काही जीव पाण्यात राहतात, काही जीव उंच आकाशात फिरतात. ऐका, काही जीव उंच आकाशात फिरतात. पण फक्त मानवालाच असं प्राणी बनवलं, असा जीव बनवलं की जो माणूस या चारही ठिकाणी राहू शकतो, जगू शकतो. पण याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं, देवानं ह्या जगामध्ये देह सगळ्यांना सारखा दिलेला आहे. ऐकताय ना? देह सगळ्यांना सारखा दिलेला आहे. 2 डोळे, 1 नाक, 1 तोंड, 2 कान, 2 हात, 2 पाय. देह प्रत्येकाला सारखा दिलेला आहे, पण आयुष्य मात्र प्रत्येकाला वेगळं दिलेलं आहे. माणूस दिसायला जरी सारखा असला तरी आयुष्य मात्र प्रत्येकाचं वेगळं आहे. कारण म्हटलं जातं
ह्या जगात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला जीवनात प्रत्येक गोष्ट मिळेल असं कधीच होत आणि होणार पण साधं गणित आहे. मला सांगा, पैसा सर्वांना सारखा असतो का? पैसा नसतो. जमीन सगळ्यांना सारखी असते का? नसते. तसं आयुष्य हे सगळ्यांना सारखं असतं का? असतं का? कुणाला भाऊ नसतो तो कुणाला बहीण नसते. काहींना स्वतःची मुलं नसतात. आयुष्य बघा ना, प्रत्येकाचं किती वेगळं आहे. एखाद्या गरीबाच्या घरी 4-4, 5-5 लेकरं जन्माला येतात. काय म्हणते कळते ना? एखाद्या गरीबाच्या घरी 4-4, 5-5 लेकरं जन्माला येतात आणि एखाद्या श्रीमंताकडे अफाट प्रॉपर्टी आहे, भरपूर श्रीमंती आहे, पण पोटी लेकरूच नाही. दोघांचं आयुष्य वेगळं आहे. ते म्हणतात बघा, देवही असा आहे. आता साधं व्यवहारातलं उदाहरण सांगायचं झालं तर अजूनही आपल्या भारतामध्ये, म्हणते भारतात जाऊ द्या, महाराष्ट्रामध्ये अशीही काही मंडळी आहेत की ज्यांच्याकडे इतकी गरिबी आहे की साधं त्यांना डोक्याला लावायला तेल सुद्धा मिळत. इतकी गरिबी आहे. किती क्षुल्लक गोष्ट आहे. डोक्याला लावायला साधं तेल सुद्धा मिळत नाही, इतकी गरिबी आहे. पण देव पण असा हुशार आहे, त्याच्या डोक्यावर इतके काळीभोर केस आणि एकदम दाट, त्याला गरजच नाही कशाची. पण दुसरीकडं ऐकता ना, दुसरीकडं 10 प्रकारच्या तेलाच्या बॉटल त्याच्या घरात पडून आहेत. 10 प्रकारच्या तेलाच्या बॉटल त्याच्या घरात पडून आहेत, पण ह्याच्या डोक्यावरच केस नाही. लावायचं कुठं? लक्षात ठेवा, देह जरी सगळ्यांचा सारखा आहे, आयुष्य प्रत्येकाचं वेगळं आहे. प्रत्येकाचं नशीब वेगळं आहे. प्रत्येकाचं सगळं वेगळं आहे. आणि ह्या जगामध्ये ऐका, ह्या जगामध्ये प्रत्येक माणसाचं आयुष्य जरी वेगळं असलं तरी एक गोष्ट माणसाकडे, प्रत्येक व्यक्तीकडे आहे म्हणजे आहेच. मला कुणी सांगू शकेल का बरं की ह्या जगातल्या प्रत्येक गोष्टीला त्या गोष्टीचा लाभ हा होतोच, भोगावी लागतेच, त्याचं नाव काय? वा, बोला ना. मरण अगदी खरंय, पण मी भोगावी लागते म्हणते की ज्याचा लाभ प्रत्येकाला होतो तो कोणीही असला तरी त्याला भोगावं. मग ती गोष्ट म्हणजे नाही. कर्म बरोबर आहे, परंतु भोगावी लागते त्याचं नाव आहे दुःख. काय? दुःख. ह्या जगात असं एकही व्यक्तिमत्व नाही की ज्याला दुःख. संसार दुःख मूळ, चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. संसार दुःख मूळ, दुःखच आहे. बरं हेही माहित असेल, सुख पाहता जवा पाडे, आणि दुःख भरपूर दुःख आहे ह्या जगात प्रत्येक माणसाला. मी म्हणते गरीबाचं सोडा, ती गरिबीमुळे दुःखी आहे. पण तुम्हाला वाटतं का श्रीमंत सुखी असतील म्हणून? मी बाकीच्या श्रीमंताचं पण सोडा म्हणते. जगात आपल्या टॉपला असणारा अंबानी, त्याला सुद्धा दुःख आहेच की पहिल्या 10 श्रीमंत व्यक्तीमध्ये माझा कसा नंबर लागेल. म्हणजे हाय का नाही दुःख? तो तरी बिना दुःखाचा आहे का? काय नाही, त्याच्याकडे सगळे, पण दुःख आहे. दुःख प्रत्येकाला आहे. बरं, आता दुःख प्रत्येकाला ही व्याख्या तर तुम्हाला आम्हाला अगदी चांगली समजली, पण कधी आपण हा विचार केला का हो, देवानं आयुष्य जरी प्रत्येकाला वेगवेगळं दिलं असलं तरी प्रत्येकाच्या आयुष्यात देवानं दुःख का दिलं बरं? अहो, देवानं जरी अवतार घेतला ना या कलियुगात, देवानं जरी अवतार घेतला तरी देवाला सुद्धा इथं सुख मिळालं का हो? बोला ना. देवाला सुद्धा काय मिळालं? दुःख. माझा श्रीकृष्ण परमात्म्याला गोकुळ सोडून राहावं लागलं, बरोबर आहे? कितीतरी दुःख भोगावी लागली, पण तरी सुद्धा तो देव आहे. आपण तर पाला पाचोळा आहे हो त्याच्या पुढं.
मग दुःख निसटल का आपल्यापासून? अजिबात नाही. बरं संतांचं उदाहरण घ्या. संतांना तरी संत बिना दुःखाचे का? दुःख झालं ना. माझ्या माऊलींच्या अंगावर तर शेण टाकलं, झोळीत माती टाकली, म्हणजे तुकोबऱ्यांना मारलं काठीनं. नाथांच्या अंगावर यवन कितीतरी वेळा थुकला, दुःख नव्हतं का? पण आपला प्रॉब्लेम एवढा आहे, आपण मानून घेतो आणि त्यांना त्या दुःखाचं काही वाटत. माऊली रुसल्यानंतर मुक्ताईनं सांगावं, तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा. तुम्ही तरुणी विश्वतारा. माऊली दुःख करू नका दादा, दुःख करत बसू नका. तुम्ही या जगाचे नियंता आहे. तुम्हाला हे जग सांभाळायचंय, जगाला उपदेश करायचाय, म्हणून जागे व्हा, ताटी उघडा अशी म्हणणारी मुक्ताई आहे. दुःख मानून घेतला नाही. नाथांच्या अंगावर यवन एवढा वेळा थुकला, पण तरी सुद्धा नाथांनी पुन्हा गंगा स्नान केलं. कुठलं स्नान केलं? भानावर राहा बर का. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे तुकोबऱ्यांना काठीने मारलं तरी दुसऱ्या दिवशी तुकोबऱ्यांनी कीर्तनात ते व्यक्तिमत्व आलं नाही, तर घरी जाऊन विचारलं झालंय काय, हात दुखाय लागले का तुमचे? आमच्या सारख्याने दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पोलीस कंप्लीट केली असती. मग हेच आहे, आपण दुःख मानून घेतो आणि ते मानून घेत. म्हणून दुःख काय म्हणतात ना, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्य अंगा. दुःखही नाही, पापही नाही, पुण्यही नाही, काहीच नाही संतांना. पण आपण सामान्य जीव आहे, दुःख झाल्याशिवाय राहत. बरं आता दुःख सगळ्याला आहे, पण ह्याचा एकच सेतू जर बनवायचा म्हटला तर हे दुःख प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये का आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर जर शोधलं तर त्याला फक्त आणि फक्त एकच उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. ते दुःख माणसाला भोगावं लागतं. त्याला एकच कारण, माणसाचे भोग. आणि भोग आजपर्यंत कुणाला चुकलेले? उगाच म्हणलं नाही, कर्मे राम वनवासी गेला, राम वनवासी गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे रावण क्षय पावला, अवियोग घडला सीता देवी, कर्मे मनात झाला सिरा, कर्मे मनात झाला सिरा, वियोग घडला सीता देवी, कर्मे मनात झाला सिरा, कर्मे मनात झाला सिरा. कर्मे राम वनवासी गेला. माऊली सांगतात, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला आणि वियोग घडला सीता देवी. प्रत्येकाला भोग हा भोगावा लागला. भोग कुणाला चुकलेला? मग आपण तपाला पाचोळाय. मग संतांनी सांगावं, गड्या भोग आजपर्यंत कुणाला चुकला नाही, मग कर्म करण्यामध्ये माणूस का चुकतो? आज एखाद्याला दुःख झालं तर माणूस सहज म्हणतो, काय करायचं त्या पंढरपूरची वारी करून, काय करायचं देवाची माळ घालून, एवढं जर माझ्या वाट्याला दुःख येत असेल, मी रोज देवाचं कीर्तन ऐकतो, रोज भजनाला जातो, रोज हे करतो, रोज ते करतो, तरी पण माझ्याच वाट्याला दुःख का? पण एक सांगेल गड्या, ह्या दुःखाचं खापर इतरांवर फोडण्यापेक्षा, देवावर फोडण्यापेक्षा स्वतःची जाणीव घ्या. स्वतःची जाणीव करून घ्या की चुकलं नेमकं कुठं, देवाचं चुकलं का आपलं चुकलं. आज मीही बाहेर फिरतेय, मीही कॉलेज करते. आज बरीचशी माझ्या वयाची तरुण मंडळी गरिबीत जन्माला येतात आणि त्याचा दोष आई वडिलांना देतात की आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी केला नाही म्हणून आज आम्हाला ही गरिबी भोगावी लागते. पण एकच सांगू इच्छिते, आई वडिलांना दोष देत बसू नका. बाबा तुझं कर्म चुकलं, तुझे भोग चुकले म्हणून तू गरिबीत जन्माला आलास आणि तुला ते भोगावं. भोगतो न गणे संचितावतोनी, भोगतो न गणे संचितावतोनी, भोगतो न गणे संचितावतोनी, भोगतो न गणे संचितावतोनी.
भोगतून घडे संजिता वाचूनी करावे ते मनी समाधान मन बोनी मनी म्हणून खेदू मग काय करावं मनावा गोविंदो वेळो वेळा वा काय गोड प्रमाण घेतलं भोगतो ना घडी संचिता आणि करावे ते मनी मनवनी मनी मानू नये खेदू आणि मनावा गोविंदू वेळो वेळा पण हे काय आपल्या डोक्यात बसत दुःख आलं आता सध्या कंडिशन अशी झाली माणूस परमार्थ करतोय नाही असं नाही पण आपल्या दुःखागणिक देव पण बदलतो अहो एकावर टिकून राहणार एकाचा नाही फरक पडला बदललाच परमार्थ बदला बदलीचा नरहरी सोनारांचं काय होतं शेवटपर्यंत एकालाच धरलं फक्त शेवट तथ्य कळालं की शिव आणि विष्णू किंवा माझा शिव भगवंत आणि पांडुरंग परमात्मा वेगळे नाही तर शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिले नरहरी सोनार ऐकताय ना तुम्ही मग तुम्हाला मला हेच सांगायचंय कुठलाही धरा पण निष्ठेनं धरा एकच धरा प्रत्येकाची ह्या जगात आवड वेगवेगळी घरात 4 टकुरी जरी असली तरी प्रत्येकाची आवड काही एक आहे पोरं शाळेत ना आली पोरं काय म्हणतात टीव्हीला काय लाव हा आजीबाई भाजी नीट करता करता म्हणतात टीव्हीला काय लाव नाही हो कीर्तन ऐकू द्या कीर्तन लाव सुनबाई स्वयंपाक करून आल्या काय लाव आता बोला ना मालिका लाव आणि वडील कामावरून घरी आले आता काय लाव बघ कोण किती मतांनी पुढे गेलं मॅच मध्ये कोण हारलं कोण जिंकलं विचार करण्या घरात 4 टकुरी पण प्रत्येकाची आवड वेगवेगळी सांगायचे मला फक्त उद्देश एकच ह्या जगामध्ये 33 कोटी देव म्हटलं जातं पण 12 आदित्य 11 रुद्र 8 वसु इंद्रन प्रजापती हे झाले 33 कोटी देव हे खरे देवता आहेत ऐका ही सगळी रूप आहेत बाकीची 33 कोटी ही रूप झाली मला तुम्हाला इतकं सांगायचं कुणालाही धरा पण अंतकरणापासून धरा बरं का कारण ते म्हणतात ना कुठल्याही देवाचं तुम्ही भजन करा तो बघताना तुम्ही त्याला काय अर्पण केलं आणि काय त्याच्यासाठी केलं आणि किती अभिषेक घातलं बघत श्रावणामध्ये तुम्ही भगवंताच्या म्हणतात ना महादेवाच्या पिंडीवर आपण बेल अर्पण करतो दूध अर्पण करतो पण नुसतंच प्याल्याची प्याले तांब्याची तांबे नुसतं वतत राहिलं त्याला उपयोग एकच वता पण तो कसा वता उगाच म्हणलं नाही अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा ऐकताय ना का नाही अजून कळलं अजून कळलं असं सांग का तुमच्या भाषेतलं सांगते पण तुकडोजी महाराजांचं शास्त्राला धरून सांगते तुकडोजी महाराज सांगतात मनी नाही भाव मने देवा मला पाव मनी नाही भाव मने देवा मला पाव देवाशान पावायचा नाही र देवाशान पावायचा नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र सांगाय तात्पर्य एवढं मनी नाही भाव आणि देवा मला चालत कुठलंही करा आपण अंतकरणापासून करा आणि लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण अंतकरणापासून करतो ना त्यावेळेस मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया म्हणून त्यासाठी काय करावं लागेल अभंगाचं प्रथम चरण आलिया भोगाचे आलिया भोगाचे आलिया भोगासी आता विजात आलिया भोगासी आता विजात भार घालोनिया देवा परिभार घालोनिया घालोनिया भगतो
देवाने सागणे दिवावरी भार घालो निया दिवावरी भार घालो निया तो पुकार सिंधू दिवावरी पुकार सिंधू दिवावरी सागणे काय सांगितलं? आलिया भोगासी असावे अंदेवावरी भार. याचं संक्षिप्त रूप जर सांगायचं झालं, ठेविले अनंते तैसेची राहावे. ठेविले अनंते तैसेची राहावे. ठेविले अनंते तैसेची राहावे. नित्य सुद्यावे समाधान. सुद्यावे समाधान. सुद्यावे समाधान. ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे. दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आहे, पण सगळं दुःख त्याच्यावर सोपवायचं. सगळं दुःख त्याच्यावर सोपवायचं. सगळा भार त्याच्यावर सोपवायचा आणि फक्त मुखानं त्या भगवंताचं काय करायचं. म्हणून अख्ख्या हरिपाठाला द्रुपद एकच दिलं, हरिमुखे हरिमुखे आव मना पुण्याची गणना. बरं, फक्त माऊलींचाच हरिपाठ आपण आजपर्यंत बघितला, कधी नाथांचा हरिपाठ आपण बघितला का? नाथ बाबांच्या हरिपाठाचा द्रुपद आहे, हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. चिंता हरवते त्याचं नाव घेतल्यावर. म्हणून काय सांगितलं? काय सांगितलं? अरे चिंतेमध्ये राहाल तर चिंता वाढत जाईल, पण चिंतनामध्ये राहाल तर चिंता कमी करणारा कोण आहे? तो आहे. पण माणूस विश्वास ठेवत. तुम्हाला काय वाटतं फक्त आपल्याच आयुष्यात दुःख आहे का? भक्त प्रल्हादाचा जर विचार केला तर किती दुःख आयुष्यामध्ये आलं. एवढंसं छोटस वय, एवढ्या लहानशा लेकराच्या आयुष्यामध्ये जगाचं जाऊ द्या, पण म्हणतात ना स्वतःचा बाप दुश्मन व्हावा. भक्त प्रल्हाद आहे बर का. स्वतःचा बाप हिरण्यकश्यपू नावाचा तो राक्षस आहे आणि फक्त प्रल्हाद विष्णूची सेवा करतो, विष्णूचं पूजन करतो, त्याचं नाव घेतो. म्हणून स्वतःचा बाप लेकराच्या विरोधात जावा आणि नुसता विरोधात जाऊ नये, त्या प्रल्हादाला मारण्याचा कट रचावा. आणि कट काय आपल्यासारखा नाही घातली गोळीन संपलं. तडफडून मारण्याचा प्रयत्न केला. त्या एवढ्याशा प्रल्हादाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं. ऐकताय ना? हत्तीच्या पायाखाली तुडवलं, उंच कड्यावरून खाली फेकून दिलं आणि इतकं सगळं अनेक व्यथा त्याला दिल्या. पण मुखात काय होतं? नारायण 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 नारायण. काय सांगितलं? नारायण मुखात होतं, पण घडलं ना तसं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, 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 एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. नाश
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपे त्याचा. ऐका बर का, परमार्थ करण्यासाठी ना हे वाक्य नेहमी लक्षात ठेवावं. माणसाचं किती भोग वाईट असले तरी त्या भोगांचा नाश करणाऱ्यावरचा बसलेला आहे. आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही आताशी हे सांगितलं, मगाचपासून तुम्ही एकच सांगितलं भोग कोणालाही चुकत. मला सांगा गड्या, एवढे जन्माला आले आणि गेले, कर्म चुकवता आलं का कुणाला? बोला ना, कर्म कुणाला चुकलेलं? पण कर्म चुकवता येणारे फार थोडे. भक्त प्रल्हादाचे कर्माचेच भोग होते पण ते चुकले कारण मुखात भगवंताचं नाम होतं. ऐका, आजच्या प्रसंगावधान सगळ्या गोष्टी सांगते बरं का मी, एक शब्द सुद्धा विषयाला सोडून जाणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख, या कुटुंबातून कोणीतरी व्यक्तिमत्व सोडून गेलेलं आहे. दुःख प्रत्येकाला आहे, फक्त दुःख वाटून माणसानं घेऊ नये. व्यक्तिमत्व जाणं म्हणजे हृदयाला धक्का बसतो, पण यातून सुद्धा मार्ग आहे, ते भगवंताचं स्मरण करणं. दुःखाच्या वेदना कमी झाल्याशिवाय राहत नाही. प्रल्हादाला इतकी दुःख भोगावी लागली पण मुखामध्ये भगवंताचं नाम होतं. सगळ्या भोगांचा, सगळ्या पापांचा त्याचा नाश झाला. हरी कृपेत त्याचा नाश झाला. आणि या नाथबाबांच्या शेवटच्या चरणाचा जर अख्खा अभंग चेक करून पाहिला ना तर पाठातला अभंग आहे. काय करावं लागतं? आवडीने भावे हरी नाम घेसी आणि तुझी चिंता त्यासी. ह्याच्या नंतरचं चरण नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा. त्याच्या पुढचं चरण सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. त्याच्यानंतरचं चरण जैसी स्थिती आहे तैशा परी आणि कौतुक तूप आहे. आणि मग नाथबाबा शेवट सांगतात एका जनार्दनी हरी कृपे त्याचा. म्हणून माणसानं जीवनामध्ये कधी दुःख वाटून घेऊ, फक्त मुखामध्ये भगवंताचं नाम असावं. जर परमार्थ तसा झाला, मुखात नाम असलं ना तर काय होतं माहितीये का? तुकोबरांच्या प्रमाणे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. निर्वाणी
गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. पण त्यासाठी काय व्हावं लागतं? विषय होतो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता ही अवस्था ज्यांची होती ना, भगवंत त्यांच्या मागे पुढे उभं राहतो. पण आपण संसारी जीव आहे. लक्षात ठेवा, आजच्या निमित्तानं कार्यक्रम इथं येणारा प्रत्येक व्यक्ती हा संसारी आहे. प्रत्येक व्यक्ती हा संसाराला धरून आहे. कीर्तनात खूप कमी ठिकाणी हजारात एखादं संन्यासी सापडतं, हजारात एखादा ब्रह्मचारी सापडतं. नाही तर सगळं कीर्तन कोणासाठी? संसारी जीवासाठी. कोण म्हणतं बरं दुःख कमी होत नाही म्हणून? पण आपण तसं भजन करीत अहो. दुःख प्रत्येकाला आहे. माझ्या सहित इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला दुःख आहे. पण या दुःखातून काहीतरी मार्ग निघतो आणि तो मार्ग म्हणजे भगवंताचं नाम. आणि जर ते नाम घेतलं काय होतं? अभंगाचं दुसरं मगत कृपा सिंधू निवारी साखरे. 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 पुरुष मंडळी सरका पुरुष मंडळी पाठीमागच्या उन्हात बसावं लागते. सरका पुढे पुढे सरका पुढे सरका. देवा पुढे देवा पुढे मग कृपा सिंधू निवारी साखरे. मग कृपा सिंधू निवारी साखरे. मग कृपा सिंधू निवारी साखरे. मग कृपा हॅलो करून फोन ठेवून देतो. माघारी तर फोन करतच नाही. ही दुनिया आहे, हा संसार आहे, हा व्यवहार आहे. पण एक सांगू गड्या, आयुष्यामध्ये माणसाच्या संकट यावंच. मी काय म्हणते कळते ना? ज्यावेळेस सगळं झालं आणि पांडवांची आई, त्यावेळेस तिचं इतकंच मागणं आहे. सध्याचा संसारी माणूस म्हणतो, देवा मला दुःख नकोय, माझ्या पदरात सुख पाड, माझ्या लेकरांच्या पदरात सुख दे. पण ते एकच मातृत्व असं होतं की जिनं मागितलं, देवा मला सुख नकोयच, मला दुःखच दे. कारण दुःखच असं आहे की ज्या दुःखामध्ये तू आठवतो. खरंय का खोटंय बरं? दुःख आलं की माणसाला देव आठवतो आणि सुख आलं की आपोआप त्याचा विसर पडून जातो. हा जगाचाच नियम झालाय आता. पण एक सांगेल गड्या, दुःखात जेवढ्या अंतकरणानं तुम्ही हाक मारता ना, तेवढं सुखात एकदा अंतकरणापासून हाक मारून घ्या. माणसाचं असं झालंय, माणसाला दुःखात सहभागी व्हायला म्हणजे माणूस सध्याच्या संसारातला नको म्हणतो. पण देव कसा आहे सांगू का? तुम्ही जर एक अंतकरणापासून हाक मारली तर तुमच्या दुःखातही सहभागी होतो, दुःखातही सहभागी होतो. त्याला तुमची अपेक्षा नाही तुम्ही सुखात पण हाक मारावी. पण माणूस सध्याचा असा झालेला आहे कलियुगातला की सुखात सहभागी व्हायला सगळे येतात पण दुःखात सगळे माघार घेतात. पण अक्षरशः या गावातला म्हणजे या गावाचा मला अगदी अंतकरणापासून सांगते अभिमान वाटला. त्या दिवशी फोन झाल्यानंतर मला बोडरे काकांनी सांगितलं की ताई अगदी शेवटच्या स्टेपला असेपर्यंत गावकऱ्यांनी अतोनात प्रयत्न केले, अत्यंत मदत केली.
खऱ्या अर्थानं एवढी प्रेमळ माणसं आणि असे गावकरी असे सपोर्टर भेटायला फार नशीब लागतं. काही ताईचं त्या नशीब असेल. सध्याच्या युगात घरातला माणूस मदत करत नाही, पण अशा परिस्थितीत एवढ्या हलाखीमध्ये आज ती ताई मुंबईला ट्रीटमेंटसाठी होती. अशा परिस्थितीमध्ये सगळ्या गावकऱ्यांनी मिळून तिला मदत करावी. खऱ्या अर्थानं फार फार मोठा अभिमानाचा क्षण आहे गड्या. एवढी मदत करून त्या ताईनं या घरादाराला सोडून जावं हे नक्कीच नशीब आहे. नियतीच्या पुढे कुणी जाऊ शकत नाही, पण तरी सुद्धा शेवटपर्यंत गावकऱ्यांनी अतोनात प्रयत्न करावे. खऱ्या अर्थानं ह्याच्यासाठी माणसाचं मन हे फार मोठं असावं लागतं. म्हणून खऱ्या अर्थानं संपूर्ण गावासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गड्या. एक सांगू इच्छिते, ज्याचं फळ त्यालाच भोगावं लागतं, ज्याचं कर्म त्यालाच भोगावं लागतं, ज्याचं दुःख त्यालाच भोगावं लागतं. पण माणसाला दुःखातही सहभागी होता यायला यावं बरं का. दुःखातही माणसानं सहभागी व्हावं. आणि एक सांगेल, हा संसार आहे, हा संसार सदा न कदा नेहमी आपल्या पाठीशी उभा राहू शकत नाही. शेवटची अशी एक वेळ येते की ज्या वेळेमध्ये सगळं जग आपल्यापासून बाजूला होत असतं, अख्खं जग बाजूला होतं, आणि त्या टायमिंगला त्या वेळेला आपल्याला समोर फक्त एकाचाच चेहरा दिसतो, आणि तो म्हणजे भगवान परमात्मा. पण म्हणतात ना, आयुष्य गेलं पण कमीत कमी शेवटी तरी त्याची आठवण व्हावी. काय म्हणतात, कमीत कमी शेवटी तरी मुखामध्ये त्याचं नाव यावं. ते प्रमाणे ना, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. शेवट तरी मुखामध्ये नाव यावं. पण थोडं हे सेंटेन्स, थोडं वाक्य जर आपण चेंज केलं, तर याच्यावर जरा बारीक विचार केला, तर मला सांगा गड्या, आयुष्यभर जर हा जीव संसारातच पडून राहिला, तर शेवटी मरताना देव आठवल का बरं? शेवटी आयुष्यभर ह्याला निंदा कर, त्याची निंदा कर, ह्याचं वड त्याचं वड, ह्याला नाव ठेव त्याला नाव ठेव, संसाराचाच गाडा आयुष्यभर व्हायला, तर शेवट देव आठवल का? नाही आठवणार. शेवट सगळं आठवणार, किती कमावलं किती राहिलं, पण शेवट जर देवाचं नाव ध्यानामध्ये आलं, देवाचं नाव जर मुखामध्ये आलं, त्याचं स्वरूप जर चित्तामध्ये आलं ना गड्या, शेवट गोड झाल्याशिवाय राहत. शेवटी आठवणारा तोच आहे. मग तरी सुद्धा संतांनी पर्याय सांगितला, जाऊ दे, आयुष्यात नाही केलं तर नाही केलं, कमीत कमी शेवटच्या घडीला तरी आठवा, शेवटचा दिस गोड व्हावा, तेवढा तरी दिवस गोड व्हावा. कारण आयुष्य पुढचं मार्गी लावावं. कारण ऐका, माणूस म्हणतो मेलं की, पण नाही हो, शास्त्र सांगतं त्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीनं गेलेल्या व्यक्तीनं किती जणांना हसवलं, किती जणांना समाधान दिलं, किती जणांच्या डोळ्यात त्या व्यक्तीमुळे पाणी आलं. ही सगळं कर्म, ही सगळी कर्म शेवटी येतात बर का. माणसं अग्नी देऊन माणसं निघून जातात, घरदार निघून जातात, पण त्या व्यक्तीच्या पदरामध्ये फक्त एवढी एकच गोष्ट शिल्लक राहते, आणि त्याचं नाव असतं कर्म. म्हणून आयुष्यामध्ये माणसानं नेहमी न्यायानं, नीतीनं, धर्मानं वागावं. कारण एवढंच बरोबर येणार आहे. आज जी ताई आपल्यामधून निघून गेली ना, शेवटपर्यंत त्या ताईच्या चेहऱ्यावरती हास्य होतं. शेवटपर्यंत त्या ताईच्या चेहऱ्यावर हास्य होतं. लक्षात ठेवा, एवढ्या मोठ्या आजाराशी झुंज देत देत चेहऱ्यावर हसू ठेवणं ही काही सामान्य गोष्ट नाही. धडाडी लागते तेवढी, काळीज मोठं लागतं. आताच्या तरुण पिढीचा असं आहे, आताची मंडळी, जुनी मंडळी तरी अजून 100 वर्ष आयुष्य आहे, पण आमचं 70-80 जगलं तरी लय झालं. कारण माणसाचं आयुष्य बेताचं झालंय आता. पण एवढ्या कंडिशनला सुद्धा त्या ताईनं खऱ्या अर्थानं धडाडी बांधावी. पण नियतीच्या पुढे कुणी जाऊ शकत. पण एक सांगते, अगदी शेवटची वेळ जवळ आलेली आहे. ताई आपलं कर्म करून निघून गेली. तिचा पुढचा प्रवासही, आजचा दिवस तो प्रवास संपणार आणि इथून पुढे सुरुवात खरी होणार. हा आजचा दिवस आहे. म्हणून एक सांगेल, इथून पुढं श्राद्धाच्या निमित्तानं आपल्या परिस्थितीनुसार कीर्तन नाही ठेवलं तरी चालेल, पण कमीत कमी ताईच्या नावानं अन्नदान व्हावं. कारण इथं केलेलं पुण्य हे तिथं मिळत असतं. ऐकताय ना तुम्ही? पण कलियुग पुढे गेले, लोकांचं डोकं जरा जास्तच आगाव चालतं. लोक म्हणतात, महाराज इथं केलेलं तिथं कसं जातं?
अविज्ञान पुढे गेलं मग तुम्हाला काय वाटतं अध्यात्म माग आहे का? इथून पाठवलेले पैसे पुण्याला जातात, हा तरी म्हणा नाही तरी काहीतरी म्हणा, इथून पाठवलेले पैसे पुण्याला, इथून पाठवलेले मुंबईला, इथून पाठवलेले दिल्लीला, इथून पाठवलेले बाहेरच्या देशात जातात ना. मग इथं केलेलं पुण्य तिथं का नाही जाणार? विज्ञान पुढे जाते, अध्यात्म तर विज्ञानाच्याही पुढे, फक्त माणसाचा विश्वास नाही. इथं केलेले पांडवांच्या वडिलांचं पुण्य संपलं आणि स्वर्गात जाता येईना. नारद महर्षींच्या दाराखाली पांडवांकडे निरोप पोहोचवला आणि खाली पांडवांनी यज्ञ याग केले, धर्म केला, धर्माच्या मार्गाने चालले, नवे नवे तर पुण्य जमा केलं आणि ते पुण्य त्यांच्या वडिलांना प्राप्त झालं. ह्याला म्हणायचं पितरांचा आशीर्वाद. आणि एखाद्या कुटुंबातून जर एखादी व्यक्ती अर्ध्या वयामध्ये निघून गेली, ती पण एक पितरच असते, अर्ध्या वयामध्ये जर निघून गेली आणि तिचं कार्य जर आपण अंतकरणापासून केलं, सगळं विधी विधान सगळं व्यवस्थित केलं, तर म्हणतात ना तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, आशीर्वाद देऊन जातात. म्हणून प्रत्येक श्राद्धालाच कीर्तन असावं असा अजिबात नियम नाही, पण त्या व्यक्तीच्या नावे कमीत कमी 4-5 मुली जरी जेवल्या, अन्नदान जरी माळकऱ्याला का होईना पण अन्नदान जरी झालं तरी ते पुण्य तिथं पदरी पडणार आहे. म्हणून खऱ्या अर्थानं एवढं काही नाही जमलं तरी चालेल, पण एवढं तरी ताईसाठी व्हावं. कारण ऐका, जीव निघून गेला, जीव निघून गेला की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काही विधी विधान सांगितलेले आहेत. 16 संस्कारामधला शेवटचा संस्कार, त्याचं नाव अंतिम संस्कार आहे. आणि तो अंतिम संस्कार अग्निदहन झालं तरी सुद्धा सावडण्याचा, दशक्रियाचा, 13व्याचा, प्रत्येक महिन्याला येणारा विधी, पितृपक्षातला विधी, आजचं हे श्राद्ध, हे जर व्यवस्थितरित्या केलं तर कुठल्याही प्रकारचा घरादाराला दोष लागत. पण त्यामध्ये जर थोडीशी चूक झाली तर दोष हा लागल्याशिवाय राहत. म्हणून ब्राह्मण काकांकडे गेलं ना, पहिलं उत्तर सध्याच्या माणसाला येतं पितृदोष. म्हणून हा टास्क कशासाठी, ज्ञानदान कशासाठी, हे सगळं ह्याच्यासाठीच आहे. म्हणून ऐका, ह्याला जोड परमार्थाची असावी, भगवंताच्या नामाची असावी. कारण जगात तेवढंच एक माध्यम आहे की जे दुःखापासून दूर ठेवतं, भीतीपासून दूर ठेवतं. ह्या जगामध्ये अनेक संकट, हजारो संकट माणसाच्या आयुष्यामध्ये येतात, पण त्याला निवारण करणारा दुसरं कोणीही नसून तो भगवान परमात्मा आहे. म्हणून माझे नाथ बाबा सांगतात, सगळं जिवंत करीत तो सांभाळ आणि तुझं मोकलीला ऐसे नाही का, तो तुझ्याकडे बघणार नाही. पण त्यासाठी काय करावं लागेल, त्याचं भजन करावं लागेल. कारण माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख ठरलेलं आहे, भय ठरलेलं आहे. आता मी दुसरं कशाचं भय सांगणार? कशाचं भय आहे माणसाला? या जगात कसलाही माणूस असू द्या तरी तो माणूस आपल्या आयुष्यात एका गोष्टीला घाबरतो, म्हणजे घाबरतोच, आणि त्याचं नाव आहे मृत्यू. मृत्यू मी सांगायच्या आधीच सांगितलं. कारण माणूस फक्त त्यालाच घाबरतो. आता साधं गणित आहे, कोरोनामध्ये रोगानं जास्त गेले का भिवून जास्त गेले? रोगानं कमी गेले पण भिवून. मग माझे संत हे सांगतात, घाबरला धरावा पै धीर भजन मार्गी. काय करावं? धरावा पै धीर भजन मार्गी. इतर काही करू नका. दुःख आहे, भय, मृत्यूचं भय सगळं आहे, पण याला एकच पर्याय, आणि तो पर्याय म्हणजे भगवंताचं नाम. पण जर दुःख व्यक्त केलं, भय वाटून दिलं तर काय होईल? अभंगाचं तिसरं चरण. भयाची नका. हा शेवटचा दिवस आहे त्या व्यक्तीसाठी. म्हटलं आता आपण सगळे मिळून आजचं हे भजन आपल्यासाठी नसून जो आत्मा या घरातून, या कुटुंबातून निघून गेलेला आहे त्या ताईसाठी आजचं भजन झालं पाहिजे. म्हणून अंतकरणापासून
टाळी वाजवून सगळ्यांनी भजन करायचंय. शेवटचे 10च मिनिटं राहिलेले ते अगदी अंतकरणापासून भजन करा. विठोबा रखुमाये झाल्यानंतर अभंग झाल्यानंतर लगेच फुले अर्पण करू. वेळ आहे. विठ्ठल विठ्ठल आज बरोबर 1 वर्षापूर्वी या शेडगे कुटुंबातून ही ताई आत्मरूपानं निघून गेली. अगदी कमी वयामध्ये, वयाच्या 18व्या वर्षीच एवढा मोठा रोग, कॅन्सरसारखा रोग त्या ठिकाणी व्हावा आणि खऱ्या अर्थानं अगदी मोठ्या मोठ्या भल्या भल्या माणसाला हा आजार पेलवत नाही. यामध्ये 5 वर्ष त्या रोगाशी झुंजावं. पण यातून एक शिकायला मिळतं, अगदी ती ताई निघून गेली खरं, पण आपल्या सर्वांसाठी एक संदेश देऊन गेली. आपल्यापेक्षा जगात अनेक लोकांना फार मोठं दुःख असतं. फक्त आपण आपल्या दुःखाचा वाढवा करून ठेवतो की मला इतकं दुःख आहे, मला तितकं दुःख आहे. पण अनेक मंडळी जगामध्ये असे आहेत की फार मोठा दुःखाचा भार पेलत असतात. आपलं दुःख त्यांच्यापुढं शून्य असतं. कधी कुणाच्या आयुष्यात असाही प्रसंग येतो की त्या व्यक्तीला आपलं सगळं कुटुंब गमवावं लागतं. कधी असाही प्रसंग येतो, सगळे प्रयत्न माणसाचे संपतात. ज्यावेळेस तो आर्थिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या सगळ्या गोष्टींनी त्या ठिकाणी कमी पडतो आणि जे नशिबात आहे, जे कर्मात आहे, तो शेवटचा भोग त्याला भोगावा लागतो. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. पण या ताईनं एक शिकवण ही ताई देऊन गेली की आयुष्यात कितीही वाईट प्रसंग आला, विचित्र प्रसंग आला, तरी सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत तो व्यक्ती, तो माणूस धडाडीनं जगला पाहिजे आणि चेहऱ्यावर हसू ठेवलं पाहिजे. पण खऱ्या अर्थानं त्या ताईचं दुःख आपल्याला दिसलं, तिचा त्रास आपल्याला जाणवला, तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिची तळमळ आपल्याला जाणवली. पण लक्षात ठेवा, या ताईच्या पाठीमाग खंबीरपणे या आजारामध्ये सुद्धा उभे राहणारे वडील असतील, आई असेल, बहीण असेल, भाऊ असेल, संपूर्ण गावकरी असतील. आज विचार करा, ज्या लेकीला तर हाताच्या फोडाप्रमाणे जपायचं आणि नुसतं जपायचंच नाही, लाडात वाढवायचं. लाडात वाढवल्यानंतर त्या ठिकाणी तिला मोठं करायचं. 20-22 वर्षाची ती लेक झाली की जगाच्या नियमानुसार त्या लेकीचं लग्न लावायचं आणि आपल्या काळजाचा तुकडा सहज दुसऱ्याच्या हातामध्ये सोपवायचा. त्यासाठी देवानं त्या बापाचं हृदय तेवढं कठोर केलेलं असतं, तेवढं ताकदीचं बनवलेलं असतं की तो बाप आपल्या लेकीला सहज दुसऱ्याच्या हातामध्ये सोपवतो. मुलगी ही कुणाच्याही घरी जन्माला येत नाही बरं का. मुलीला जन्माला घालणारी मंडळी भाग्यवंत असतात, कारण मुलगी म्हणजे साक्षात लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. कधी पण बघा, ज्या लेकीला वाढवतो ना लाडात, ती लेक ज्या वेळेस घर सोडून निघून जाते ना, ज्यावेळेस सगळं उरकून लग्न करून माणूस त्या घरामध्ये पुन्हा येतो ना, ते घर माणसाला सगळं भकास वाटतं. सगळ्या घरामध्ये अंधार झाल्यासारखा अनुभव येतो. पण याच्याही पेक्षा अगदी प्रसंग वाईट जर अनुभवायचा असेल, ज्या लेकीला इतकं लाडानं वाढवलं, ज्या लेकीनं आजपर्यंत आपल्याला दुःख दिलं नाही, त्या लेकीला आज अचानक नियतीनं घाव घालावा, असा आजार व्हावा, त्या लेकीसाठी त्या आजारामध्ये सुद्धा खंबीर पाठीशी उभं राहावं. इतकंच नाही तर तिचा शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या बरोबर लढावं. आणि एवढं दुःख सहन करून सुद्धा
काळानं त्या लेकीवर घात करावा आणि ती लेक, ती ताई या कुटुंबाला सोडून निघून जावी. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज आपण बाहेरची माणसं आहे तरी मला सांगताना अंगावर काटा येतोय. विचार करण्यासारखी गोष्ट. आज त्या कुटुंबावर काय अवस्था असेल. कारण आईचं व्यक्तिमत्व असे, आई रडून मोकळी होते. आईच्या डोक्यामध्ये ते भिनलेलं असतं. ती रडते, जगासमोर रडते, पण बापच असं व्यक्तिमत्व आहे की ते जगासमोर रडून सुद्धा दाखवू शकत नाही. आज ज्या वयामध्ये लेकीचं लग्न पाहायचं, ज्या वयामध्ये तिचा संसार थाटलेला बघायचा, त्याच वयामध्ये जर लेकरू आयुष्य सोडून निघून जात असेल तर काय अवस्था होत असेल त्या बापाची, त्या आईची. म्हणून एक सांगेल, दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येते. जगामध्ये अनेक लोकांना दुःख आहे, सगळ्यांना दुःख आहे. पण लक्षात ठेवा, काळाच्या पुढे या जगामध्ये आजपर्यंत कोणी जाऊ शकलं नाही, इथून पुढेही कोणी जाऊ शकत नाही. जेवढं नशिबात आहे तेवढं भोगल्याशिवाय पर्याय नाही. याच्याही पुढे जाऊन सांगेल, माणसानं नातं कशासाठी बनवलंय. ऋणानुबंध हा शब्द तुम्ही अनेक वेळा ऐकत असाल. आज त्या ताईनं या दाम्पत्याच्या पोटी जन्माला यावं, लहानाचं मोठं व्हावं, या वयामध्ये निघून जावं. पण याला एकच कारण आहे, ऋणानुबंध ज्याला आपण म्हणतो. या ऋणानुबंध शब्दाची जर फोड करायची झाली ना, तर या ऋणानुबंधाचे 3 शब्द होतात. ध्यान देऊ नये का. ऋण, अनु आणि बंध. ऋण म्हणजे कर्ज, अनु म्हणजे डोळ्यांनाही दिसत नाही इतकं लहान, आणि बंध म्हणजे एकमेकाशी बांधणे. कर्माच्या कर्जामध्ये, कर्म हे डोळ्यांना कधी दिसत, कर्माच्या कर्जामध्ये माणूस नात्यामध्ये बांधला गेला जातो. आणि ह्या जगाची नाती सगळी बाजूला जाऊ द्या, पण आई वडिलांचं नातं या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असतं. जगामध्ये तुम्हाला अशी उदाहरणं पाहायला मिळते की लेकरू अपंग असतं, त्याला हालचाल करता येत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत त्या आई वडिलांना त्याला पोसावं लागतं, त्याची घाण काढावी लागते. पण अजूनही सांगेल, अशा अवस्थेमध्ये सगळं जग तुम्हाला धिक्कारतं, सगळं जग तुम्हाला नाकारतं. पण शेवटच्या श्वासात श्वास असेपर्यंत ते आई वडील आपल्यासाठी झुंजत राहतात. म्हणून देवानं आई वडिलांना असं निर्माण केलं. म्हणतात देवाला प्रत्येक ठिकाणी जाता येत नव्हतं म्हणून आईला तयार केलं. पण त्याच लेकराच्या संकटामध्ये उभा राहण्यासाठी बापाला तयार केलं. आई प्रत्येकाशी लढू शकत नाही म्हणून बापाला खंबीर केलं. पण बापाचं काळीज बनवताना त्या भगवंतानं विचार केला, या बापाला जर आपण हळवं निर्माण केलं ना तर पुढचं काम अवघड होऊन बसेल, म्हणून बापाला हृदय कठोर दिलं. आज अशा अवस्थेमध्ये लेकरू मुंबईला असताना स्वतःच्या हाताने करून खावं, इथून खऱ्या अर्थानं तिला सपोर्ट द्यावा. खऱ्या अर्थानं ही सामान्य गोष्ट नाहीये. त्यासाठी बापाचंच काळीज असावं लागतं. पण एक आशा असते की माझं लेकरू इतके प्रयत्न केल्यानंतर वाचल. पण पुन्हा एकदा सांगेल, नियती असते, कुणी पुढे जाऊ शकत नाही. म्हणून जाता जाता एकच सांगेल, रडू तर प्रत्येकाला येणार आहे. पण एक विनंती आहे, थोडाफार माझ्या मतीप्रमाणे थोडासा शास्त्राचा अभ्यास आहे म्हणून हात जोडून विनंती करते. हा शेवटचा क्षण आहे त्या ताईसाठी. जाता जाता फुले अर्पण करताना त्या ताईसाठी आपल्या डोळ्यामध्ये अश्रू नकोय. खऱ्या अर्थानं शेवटचं हे तिचं जाणे, इथून पुढे तिचा प्रवास चालू झाला. म्हणून जाता जाता सगळ्यांनी खऱ्या अर्थानं जेवढं कंट्रोल करता येईल तेवढं कंट्रोल करा. पण रडत न जाता खऱ्या अर्थानं हसून त्या ठिकाणी ताईला फुले अर्पण करावी. आई बापाचं काळीज आहे, माझ्यासारख्यानं काय बोलावं. पण आई ती आई असते, वडील ते वडील असतात. पण तरी सुद्धा इथून पुढं जेवढं दानधर्म ताईच्या नावे करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. कारण कीर्तनकार हा बोलून जातो, पण ज्याचं त्याला भोगावं लागत असतं. पण मी जाता जाता इतकंच सांगेल की शेवट सगळे बाजूला होतात, पण मदत करणारा शेवटी एक असतो, तो म्हणजे भगवान परमात्मा. शेवटपर्यंत त्या भगवान परमात्म्याला विसरू नका. त्या ताईनं सांगितलं होतं, आई मी जरी गेली ना
तरी सुद्धा सगळे राहतील पण आई तू माझ्याशिवाय राहू शकणार नाही. त्या ताईचं शेवटचं वाक्य आहे, मी गेली ना सगळे राहतील पण तू माझ्याशिवाय राहू शकणार नाही, म्हणून आई मी तुझ्यासाठी परत येणार. ही शेवटची इच्छा आहे त्या ताईची. शास्त्र जास्त काय सांगावं तुम्हाला, पण म्हणतात ना माणसाची शेवटची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. शेवटची जी वासना असते ती वासना सत्यात उतरत असते आणि नक्कीच ती वासना नक्कीच सत्यात उतरणार. म्हणून खऱ्या अर्थानं एक विनंती आहे, जेवढा ताईच्या नावानं दान धर्म करता येईल, जेवढं पुण्य जमा करता येईल तेवढं करा. करता करविता तो भगवंत या अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे त्या काय कविता आज खऱ्या अर्थानं ज्यांनी सेवा सोपवली असे संपूर्ण शेडगे कुटुंबीय, तसेच त्यांच्यापर्यंत माझं नाव पोहोचवणारे खऱ्या अर्थानं आपल्याच गावातील हरिभक्तपरायण गायनाचार्य बोडरे काका असतील, संपूर्ण राजाळी भजनी मंडळ असतील, सर्वांचा आभार. कार्यक्रमासाठी ज्यांनी गोड अशी त्या ठिकाणी साथ दिली, हरिभक्तपरायण बोडरे काका असतील, शेडगे काका असतील, भोटे काका असतील, आमचे ब्राह्मण काका असतील, मनापासून आभार. सर्व टाळकरी वेणेकरी असतील, मृदंगवादक आमचे ओंकारदादा असतील, त्यांचंही अंतकरणापासून आभार. सर्वांचा आभार. ज्यांची सिस्टीम आहे खूप गोड अंतकरणापासून त्यांचंही आभार मानते. तदनंतर खऱ्या अर्थानं जाता जाता एकच सांगेल की हा आजचा कार्यक्रम झालेला तुम्हाला यानंतर कधीही ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल, तर नक्की पहा. 2-3 दिवसामध्ये एपिसोड हा अपलोड होऊन जाईल. म्हणून खऱ्या अर्थानं शूटिंगवाले दादा असतील, त्यांचाही आज प्रथमतः त्यांची माझी भेट झाली, त्यामुळं नाव ज्ञात नाही आहे, पण त्यांचाही आभार मानते. सर्वांचं अंतकरणापासून आभार. कुणाचा आभार मानायचं राहिलं असेल तर अंतकरणापासून मनापासून माफी मागते. झालेली ही सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या संतांच्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून, भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. तदनंतर अभंग होईल, अभंग झाल्यानंतर लगेच फुले अर्पण करून घ्यायच्यात. जय विठ्ठल झाले की लगेच आरती होऊया. अभंग घ्या.